आदरणीय आपले संजीव गायकवाड यांचे आभार यासाठी मानत आहोत की मातंग समाजाचा माणूस आहे. मी पोलीसमध्ये जमतेम माझी सेवा 32 वर्ष झाली सर. त्या 32 वर्षाच्या म्हणजे कालावधीत मी एक मेजर ठरवलं, ज्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज यांचे विचार उत्कृष्ट दर्जाचे आहेत की मुलांना शिक्षण द्या, तुमचे घरदार विका, घरातले भांडे विका. तोच विचार मनाची ठाम ठेवून मी माझ्या मुलाला म्हणजे 12वीत खूप छान मार्क मिळाला. नेटला चांगले मार्क मिळाले आणि त्याचा पुढे मुंबई महाराष्ट्राच्या ठिकाणी नंबर लागला. पण त्याची स्वतःची इच्छा होती की मला पप्पा MBBS पाहिजे. ते MBBSसाठी सर माझ्याकडे पैसे नव्हते. आम्ही जळगाव या खांद्याच्या ठिकाणी गेलो तर ते तिथं ॲडमिशन घेण्यासाठी गेलो तर ते म्हणे तुम्ही नोकरी जॉब काय करतात, तर तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी हसायला गेलं. पण त्याचा ताण मला आला की मला माझ्या मुलाची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची. मिसेसला सांगितलं मी की जिवंतपणेच आपल्याला आपल्या पैशाचा विल्हेवाट लावायचा. तर मी माझ्या मुलाला फिलिपाईन या ठिकाणी विदेशामध्ये MBBS करता पाहिजे. विदेशातली परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत FMची परीक्षा पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला डॉक्टरची ग्राह्य धरल्या जाते. तो काळ एक असा होता 2019चा कोरोनाचा काळ होता. माझी मुलं तिकडे, आपले भारतीय मुलं तिकडे अटकल्यानंतर आम्हाला माझी मिसेस खूप म्हणजे रडायची वगैरे, नातेवाईक सुद्धा मला बोलायचं. तर त्या वेळेस काय झालं की आदरणीय संजीव भाऊ यांना आम्ही रिक्वेस्ट केली श्रीकृष्ण शिंदे साहेब यांच्या माध्यमातून की माझा मुलगा हा विदेशात अटकला आहे, भाऊ तुम्ही जर प्रयत्न केले तर माझा मुलगा येऊ शकते. माझ्या मुलासह इतर मुलांना त्यांनी विदेशातून भारतात परत आणलं. तोच मुलगा FMची परीक्षा महाराष्ट्रात पूर्ण आला. ते बोर्ड लावायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. तर आदरणीय संजीव गायकवाड यांनी पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एक मातंगाच्या मुलाचे ते बोर्डाला आले. तोच मुलगा आज FMची PG परीक्षामध्ये भारतात 6336 हे रँक ओपन असून आपला कास्ट वाईज त्याची रँक फक्त 170 आली. हे सर्वांचे आशीर्वादाने. जर तेव्हा मला आदरणीय संजीव गायकवाड यांनी साथ जर दिली नसती तर पुन्हा तो मुलगा आम्ही विदेशात पाठवलाच नसतो. एवढं घाबरलो होतो. पण खरोखर पाठिंबा आदरणीय संजीव गायकवाड साहेब यांचा आणि विजयभाऊ अंबोरे आहे समाजाची आणबान शान आहे. खरखर यांनी माझा एक सांगायचं तात्पर्य आहे, यांनी माझा सत्कार करू ना करो, पूर्ण समाजाचा सत्कार करतात, त्यानंच माझं मन भरून आलेलं आहे.